वाल्मिक कराडविषयी दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत। अशातच आता हार्वेस्टरसाठी कराडने कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केलाय। तब्बल 141 शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 9 लाख रुपये याप्रमाणे कोट्यवधी रुपये कराडने शेतकऱ्यांकडून उकळल्याचं बोललं जात आहे। एक व्हिडिओ शेअर करत धनंजय मुंडेंचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। त्यामुळे नेमकं काय आहे हार्वेस्टर घोटाळा प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। केंद्र सरकारच्या वतीने ऊस तोडणी मशीनसाठी देण्यात येणारे 40% अनुदान मिळवून देतो असं सांगून 141 शेतकऱ्यांना तब्बल 11 कोटी 28 लाखांचा चुना लावण्याचा प्रकार वाल्मिक कराडने केल्याचं समोर येत आहे। यात तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचाही सहभाग असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। अनुदानाची रक्कम देण्याचं आश्वासन मुंडेंनी दिलं होतं, तर जेव्हा हे शेतकरी बीडमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान गेले तेव्हा मात्र तुम्ही अण्णांशी व्यवहार केलाय, त्यांना भेटा असं सांगून मुंडेंनी हात झटकले। कराडने या शेतकऱ्यांपैकी काहींना मारहाणही केल्याचा आरोप लावण्यात आलाय। कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, लातूर, पंढरपूर, बारामती आणि इतरही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडून ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेसाठी अर्ज केले होते। मात्र 2017 पासून या यंत्रणांना देण्यात येणारे अनुदान मिळाले नव्हते। राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचाही ही योजना सहभाग विभाग आणि साखर आयुक्तांमार्फत राबवली जाते। जुलै 2023 मध्ये मुंडेंना कृषी मंत्रिपद मिळालं। त्याच दरम्यान राज्यातील शेतकरी ऊस तोडणी यंत्र अनुदान मिळावं यासाठी पुण्यात साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करत होते। 30 जून 2023 रोजी राज्य सरकारने 900 ऊस तोडणी यंत्रांच्या अनुदानासाठी 321 कोटी 30 लाख रुपयांचा प्रकल्प प्रस्तावास मान्यता दिली होती। यामध्ये केंद्र सरकार 192 कोटी 78 लाख तर राज्य सरकार 128 कोटी 52 लाख रुपयांचा हिस्सा निश्चित केला होता। फसवणूक झालेल्या यंत्रधारकांनी या निर्णयाच्या आधी यंत्रे खरेदी केल्याने त्यांना त्याचा फायदा होणार नव्हता। हीच गोष्ट लक्षात घेऊन वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांनी म्हणजे जितेंद्र पालवे आणि नामदेव सानप या दोघांनी शेतकऱ्यांना आमिष दाखवून कराडची भेट घडवून आणली। धनंजय मुंडे हे आमचे निकटवर्तीय आहेत, त्यामुळे तुम्हाला 36 लाख रुपये अनुदान मिळवून देतो, मात्र त्याआधी आम्हाला प्रत्येकी 8 लाख रुपये द्यावे लागतील असं शेतकऱ्यांना सांगण्यात आलं। या शेतकऱ्यांनी कर्ज काढून पैसे देण्याची तयारी केली। हे पैसे रोख स्वरूपातच द्यावे असं कराडने शेतकऱ्यांना सांगितलं। तसेच देण्यात येणारी रोकड ही 100 किंवा 200 रुपयांच्या नोटा नको तर 500 रुपयांच्या नोटा हव्यात असंही सांगण्यात आलं। या शेतकऱ्यांनी अक्षरशः पोत्यात रक्कम भरून ती कराडकडे पोहोच केली। मात्र वारंवार विचारणा करूनही शेतकऱ्यांना अनुदान मिळत नसल्याने या शेतकऱ्यांनी मुंबईत धनंजय मुंडे आणि कराडची भेट घेतली। ही बैठक सह्याद्री अतिगृहात झाली। या बैठकीत प्रचंड गोंधळ झाला। सह्याद्री अतिगृहात हा गोंधळ वाढू लागल्याने ही बाब बाहेर समजेल, त्यामुळे शेतकऱ्यांना शांत करून तुम्ही हॉटेलवर चला असं सांगण्यात आलं। त्यानंतर हे सर्व शेतकरी हॉटेलवर गेले। तिथे विचारणा करणाऱ्या 3 शेतकऱ्यांना वाल्मिक कराडने जबर मारहाण केली। त्यानंतर या शेतकऱ्यांची पांगापांग झाली। याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरलही होतोय। कर्ज काढून रक्कम दिल्याने शेतकऱ्यांनी कराडकडे अनुदान मिळणार नसेल तर आम्ही दिलेले पैसे तरी परत द्या असा तगादा लावला। त्यानंतर कराडच्या सहकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना बीडमध्ये बोलावून घेतलं। या शेतकऱ्यांना तब्बल 3 दिवस बीडमध्ये थांबवून ठेवलं। तिसऱ्या दिवशी या शेतकऱ्यांचं नेतृत्व करणाऱ्या 100 जणांच्या जमावाने जबर मारहाण केली। जीव हवा असेल तर तिथून निघून जा अशी धमकी दिल्यानंतर ते शेतकरी तिथून निघून गेले। या प्रकरणी 11 कोटी 28 लाख रुपयांची प्रथमदर्शी फसवणूक असली तर यात आणखी अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचं बोललं जात आहे। ही रक्कम 45 कोटींवर जात असल्याचंही सांगण्यात येत आहे। या प्रकरणी बारामतीच्या शेतकऱ्यांचीही फसवणूक झाल्याचं समोर आलंय। या शेतकऱ्यांनी या संदर्भात आज सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली आहे। तर हार्वेस्टर प्रकरणात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी पंढरपूर ग्रामीण पोलिसांनाही तक्रार केली आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे वाल्मिक कराड पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते। एकीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर संशय व्यक्त केला जातोय, त्यातच आता थेट धनंजय मुंडेंच्या जवळकीचाही संदर्भ देऊन शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचं प्रकरण समोर आल्याने आता कराडवर आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुख्यमंत्री हार्वेस्टर घोटाळ्याची चौकशी करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तरी तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबई तक।